ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दौलत कारखान्याकडून थकीत एफआरपी लवकरच वर्ग करू, अफवांवर विश्वास ठेवू नये, सीईओ विजय मराठे। हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची सन 2010-11ची ऊसाची थकीत एफआरपी शेतकऱ्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे। याबाबत तालुक्यातील गावनिहाय कागदपत्रांची पडताळणी जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार सुरू असून लवकरच शेतकऱ्यांची थकीत एफआरपी वर्ग करू, या संदर्भात कुणीही गैरसमज पसरू नये असे आवाहन दौलत अथर्व कारखाना प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धी पत्रकातून करण्यात आले आहे। हलकर्णी येथील दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याची तासगावकर काळातील सन 2010 ते 2011ची थकीत एफआरपी अदा करण्यासाठी उपजिल्हा अधिकारी महसूल यांच्या कार्यालयात मंगळवारी 8 जुलै झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली। त्याचप्रमाणे प्रादेशिक सहसंचालक कोल्हापूर विभाग यांच्या कार्यालयात बुधवारी 16 जुलै आयोजित बैठकीत देखील कंपनीने कारखाना 2010 ते 2019 या कालावधीत बंद अवस्थेत होता, त्यामुळे कागदपत्रे तथा वारस पडताळणी करणे आवश्यक असून त्यानुसार जिल्हा अधिकारी यांच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली। त्या अनुषंगाने या प्रकरणाबाबत प्रादेशिक सहसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू आहे। त्यानुसार जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या निर्देशानुसार कारखाना प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या छायांकित प्रतीनुसार गावनिहाय नियोजन केले आहे। याबाबत आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्याच्या सूचना ऊस पुरवठादारांना शेती विभागामार्फत दिल्या आहेत। आतापर्यंत 2700 ऊस पुरवठादार यांची पडताळणी झाली आहे। सध्या हयात नसलेले त्यांचे वारस पाहणी करण्यात येत आहे। त्यासाठी शेती विभागामार्फत जास्त कर्मचारी नेमणूक करून प्रक्रिया पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन आहे। पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची 2010 व 2011 मधील थकीत एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सीईओ विजय मराठे यांनी पत्रकाद्वारे सांगितली आहे। तरी शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन दौलत अथर्व कारखान्याच्या प्रशासनाकडून करण्यात आले आहे। महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे, चंदगड।